तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, दिवसेंदिवस महिलांसाठी धक्कादायक बातम्या समोर येत आहेत। त्याचप्रमाणे पुन्हा एका जिल्ह्यातील धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। बघा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तरी तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा नंबर या यादीमध्ये येऊ शकतो आणि तुमच्या जिल्ह्यातील बहिणींचे किंवा तुमचे पैसे सुद्धा बंद होऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू आहे, पडताळणी सुरू आहे। बघा, सर्वात आधी एक न्यूज आली होती की यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 27,000 अर्ज बहिणींचे रद्द करण्यात आलेले आहे आणि जून महिन्याचा हप्ता त्यांना मिळाला नाही। बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही किंवा तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नसेल। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल तरी तुमच्यासाठी ही बातमी खूप जास्त महत्त्वाची आहे। बघा, अमरावती जिल्ह्यातील 21,000 महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळले। बघा, खूप जास्त वाईट बातमी आहे। अमरावती जिल्ह्यामधून 21,000 बहिणींचे नाव जे आहे 21,000 बहिणींचे नाव या योजनेमधून जे आहे ते डिलीट केलेले आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000, 30,000, 50,000, 10,000, 20,000 अशा प्रकारे जे आहे ते बहिणींचे नाव या ठिकाणी वगळले जात आहे। त्यामुळेच बघा, जून महिन्याचा 12वा हप्ता बहिणींना अजूनपर्यंत मिळालेला नाही। त्या बहिणींचा अर्ज अजूनपर्यंत अप्रूव्हच दाखवत आहे, कारण पडताळणी सुरू आहे। डिसअप्रूव्ह सुद्धा होऊ शकतो। बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 21,000 महिला अपात्र। लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार महिलांच्या अर्जाची प्रक्रिया मागील 5 महिन्यापासून सुरू आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्याचे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत आहेत त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे। सध्या अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना 21,000 महिला या लाडकी बहीण योजनेच्या गैरफायदा किंवा निकष बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत होत्या। त्यामुळे या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी संख्या 5,75,936 एवढी आहे। आता या अमरावती जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही चालू असल्यामुळे जे निकष ठरवले होते त्यांनी त्यांच्या आधारे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची कठोरपणे तपासणी होत आहे। अमरावती जिल्ह्यातील अपात्र बहिणींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। बघा, बातमी खूप जास्त वाईट आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल पण बातमी सर्वच जिल्ह्यांसाठी वाईट आहे, कारण सर्वच जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे। काही दिवसाआधी यवतमाळ जिल्ह्याची अपडेट आली होती, आता अमरावती जिल्ह्याची अपडेट आलेली आहे। काही दिवसानंतर तुमच्या जिल्ह्याची सुद्धा अपडेट येऊ शकते। बघा, अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांनी बघा तुमचा अर्ज सुद्धा चेक करून घ्यायचा आहे। तुमचा अर्ज रद्द झाला आहे का किंवा तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे का, जर तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नसेल। बघा, खूप जास्त वाईट बातमी आहे। जर अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, ज्या बहिणींना पैसे आलेले नाही। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।